श्रावण महिन्यात शनिवारी शिवपूजा केले तर आपले कष्ट दुःख दूर होतील. तर चला जाणून घेऊया. नंबर 1. श्रावण शनिवारी शिवपंचाक्षरी नमः शिवाचा या मंत्राचा उच्चार करताना काळ्या तीळ मिसळलेल्या पाण्याने भगवान शंकराला अभिषेक करावा. गंध अक्षदा फुले अर्पण करा. उसाच्या रसाने रुद्राभिषेक करावा. ज्योतिर्लिंगानंतर दररोज शनिदेवाची 10 नावे उच्चार करा. जर शनी मार्केश किंवा रोगेश यांचे फल देत असेल तर श्रावणात महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. जर तुम्ही स्वतः करू शकत नसाल तर विद्वान ब्राह्मणाकडून करून घ्या. नाम जप संपल्यानंतर 7 प्रकारच्या धान्याचे दान करा. 2. शनिवारी महाकाल शिव किंवा महाकाल भैरव मंदिरात लोखंडी त्रिशूल अर्पण करा. रुद्राक्ष हे भगवान शंकराचे खरे रूप मानले जाते. शनीच्या अनुकूलतेसाठी 7 मुखी रुद्राक्ष धारण करणे. जर शनी खूप अशुभ प्रभाव देत असेल तर 14 मुखी रुद्राक्ष धारण करा. दर शनिवारी शिव पंचाक्षरी स्तोत्राचे पठण करावे. नंबर 3. श्रावणात दर शनिवारी सकाळी पिंपळाच्या झाडाला काळे तीळ मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे. असे करून संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पिंपळाच्या झाडासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. 4. स्कंद पुराणानुसार शनिवारी पिंपळाच्या झाडाला आलिंगन देऊन पूजा करावी. पिंपळ तोच संपत्ती देतो. प्रत्येक महिन्याच्या 7ही वेळेत पिंपळाची पूजा फलदायी असली तरी श्रावण महिन्यात अधिक फलदायी असते. नंबर 5. लिंग पुराणानुसार शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्पर्श केल्याने व्यक्तीला दीर्घायुष्य प्राप्त होते. शनीश्वराच्या दिवशी दोन्ही हातांनी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून पंचाक्षर मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे अकाली मृत्यूपासून बचाव होतो.